बघा 5 नंबरचं गणित दिलेलं आहे. एका गावातील विविध व्यावसायिकांचे प्रमाण दर्शवणारा वृत्तालेख आकृतीत दिलेला आहे. त्यावरून पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. पुढील प्रश्न कोणते दिलेले आहेत बघा आपल्याला. एकूण व्यावसायिकांची संख्या 10,000 असल्यास बांधकाम क्षेत्रात किती व्यावसायिक आहेत. दुसरा प्रश्न विचारलेला आहे, प्रशासन क्षेत्रात किती व्यावसायिक कार्यरत आहेत. आणि तिसरा विचारलेला आहे, उत्पादन क्षेत्रात किती टक्के व्यावसायिक आहेत. वृत्तालेखामध्ये आपल्याला जी माहिती दिली आहे त्या माहितीच्या आधारे आपल्याला ह्या प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत. आता पहिला प्रश्न जर आपण विचार केला तर बांधकाम क्षेत्रात किती व्यावसायिक आहेत हे विचारलेलं आहे. बघा आता बांधकाम क्षेत्राचा आपल्याला केंद्रीय कोन दिलेला आहे. किती दिलेला आहे तो 72 अंश. बांधकाम क्षेत्रात किती व्यावसायिक आहेत ते आपण एक्स मानू. बांधकाम क्षेत्रात एक्स व्यावसायिक एक्स मान व्यावसायिक एक्स मान बांधकाम क्षेत्राचा केंद्रीय कोन आहे 72. अंश. एकूण व्यावसायिकांची संख्या आपल्याला दिलेली आहे त्यामुळे आपल्याला हे काढायला सोपं जाईल. बघा आता काय करणार, बांधकाम क्षेत्राचा केंद्रीय कोन बरोबर बांधकाम क्षेत्राचा बरोबर बांधकाम क्षेत्रात असणारे व्यावसायिक चे एकूण व्यावसायिक गुणिले 360. केंद्रीय कोन आहे 72. बांधकाम क्षेत्रातील व्यावसायिक आपण एक्स मानलेला आहे. एकूण व्यावसायिक आहे 10,000 गुणिले 360. सर्व संख्या एकीकडे घेऊ. 72 गुणिले 10,000 छेद 360 बरोबर एक्स. 36 एके 36, 36 दुणे 72. हा शून्य आपण घेतला. 10 एके 10, 10 एके 10 म्हणजे इथे किती झाले 1000. 1000 गुणिले 2 म्हणजे किती आले 2000. म्हणजे बांधकाम क्षेत्रातील व्यवसाय किती आहेत, किती आले 2000. बांधकाम क्षेत्रात 2000 व्यावसायिक आहेत. आता पुढे प्रशासन क्षेत्रात किती व्यावसायिक कार्यरत आहेत. मग प्रशासन क्षेत्रात व्यावसायिक आपण वाय मानू. प्रशासन क्षेत्रातील व्यावसायिक वाय मानू.
प्रशासन क्षेत्राचा केंद्रीय कोन किती दिलेला आहे? 36. प्रशासन क्षेत्राचा केंद्रीय कोन 36 अंश आहे. आणि म्हणून प्रशासन क्षेत्राचा केंद्रीय कोन बरोबर प्रशासन क्षेत्राचा केंद्रीय कोन बरोबर प्रशासन क्षेत्रातील जसं व्यावसायिक म्हटलेलं आहे, तर इथे काय म्हणणार? बांधकाम क्षेत्रातील जे व्यावसायिक जसं म्हटलं आहे तसं इथे काय म्हणणार? प्रशासक क्षेत्रातील व्यावसायिक. प्रशासन क्षेत्रातील व्यावसायिक छेद एकूण व्यावसायिक. गुणिले 360. केंद्रीय कोन आहे 36 अंश. व्यावसायिक आपण वाय मानलेला आहे. एकूण व्यावसायिक आहे 10,000 गुणिले 360 अंश. संख्या त्या एकीकडे घेऊ, वाय तिथे ठेवू. 36 गुणिले 10,000 छेद 360 बरोबर 36 एके 36, 36 10 360. 10 एके 10, 10 एके 10 आणि हे 3 शून्य. म्हणजे किती आले व्यावसायिक? प्रशासन क्षेत्रात असणारे व्यावसायिक किती आलेले आहेत? 1000. म्हणून प्रशासन विचारलेलं जे आहे ते घ्यायचं. प्रशासन क्षेत्रात व्यावसायिक किती कार्यरत आहेत? मग 1000. आता तिसरं बघा, उत्पादन क्षेत्रात किती टक्के व्यावसायिक आहे? तिसरं, उत्पादन क्षेत्राचा केंद्रीय कोन किती दिलेला आहे? 90 अंश. उत्पादन क्षेत्राचा केंद्रीय कोन 90 अंश आहे. आता या ठिकाणी आपल्याला त्यांनी किती व्यावसायिक कार्यरत आहे हे विचारलेलं नाही. काय विचारलेलं आहे? उत्पादन क्षेत्रात किती टक्के व्यावसायिक आहे. म्हणजे हे उत्तर आपल्याला काय काढायचंय? टक्केवारीत काढायचंय, क्षेत्रमानात काढायचंय. मग इथे काय लिहिणार आता आपण? उत्पादन क्षेत्रात असणारे व्यावसायिक. बरोबर. केंद्रीय कोन आहे 90 अंश. टक्केवारी काढायची आहे म्हणून ते 90/360. कारण 360 पैकी 90% 90 अंश आहे म्हणून 390/360 आणि टक्के काढायचे आहेत म्हणून इथे आपण 100 गुणले. 90 एके 90, 90 चौक 60 म्हणजे किती? 90 चौक 360. 4 एके 4,
25 चौक 100 म्हणजे किती आलं उत्तर? 25%. म्हणजे उत्पादन क्षेत्रात असणारे व्यावसायिक किती आहेत? 25%. अगदी सोपं गणित होतं. नीट विचार करायचा आहे. जे विचारलेलं आहे तेच लिहायचं. आता इथे बऱ्याच वेळा मुलं गोंधळतात. किती टक्के विचारले? हे टक्के विचारात न घेता काय करतात? कार्यरत असणारे व्यावसायिक काढतात. त्यामुळे तुमचं हे गणित चुकू शकतं. प्रश्न नीट वाचायचा आणि नीट उत्तर लिहायचे. बघा 6वं उदाहरण. एका कुटुंबातील वार्षिक नियोजन, आर्थिक नियोजन या वृत्तालेखात दाखवलेलं आहे आणि विचारलेल्या प्रश्नांची आपल्याला उत्तर द्यायची. काय विचारलेलं आहे? शेअरमध्ये गुंतवलेली रक्कम ₹2000 असल्यास एकूण गुंतवणूक किती? दुसरा आहे बँकेतील ठेवीची रक्कम किती? तिसरा आहे म्युच्युअल फंडापेक्षा स्थावर मालमत्तेवर किती रक्कम जास्त गुंतवली? आणि चौथा आहे पोस्टातील गुंतवणूक किती? आता आपण पहिली काढूया आधी. शेअरमध्ये गुंतवलेली रक्कम 2000 असल्यास एकूण गुंतवणूक किती? हे वार्षिक अर्थनियोजन सर्व दिलेलं आहे, पण एकूण रक्कम आपल्याला दिलेली नाही. मग आता या ठिकाणी आपल्याला एक गोष्ट दिलेली आहे. शेअरमध्ये गुंतवलेली रक्कम दिलेली आहे. ती किती दिलेली आहे? 2000. पण शेअरमध्ये असणारा म्युच्युअल फंडाचा केंद्रीय शेअरमध्ये गुंतवलेल्या रकमेचा केंद्रीय कोन किती दिलेला आहे? 60%. मग एकूण गुंतवणूक माहीत नाही म्हणून आपण ती काय म्हणणार? एक्स मान. एकूण गुंतवणूक एक्स मान. मग शेअरमध्ये गुंतवलेल्या रकमेचा केंद्रीय कोन. शेअरमध्ये गुंतवलेल्या रकमेचा केंद्रीय कोन. बरोबर. शेअर मधली गुंतवणूक. शेअर किंवा शेअरसाठी गुंतवणूक. छेद एकूण गुंतवणूक. गुणिले 360°. शेअरमध्ये गुंतवलेल्या रकमेचा केंद्रीय कोन किती आहे? 60°. शेअरसाठीची गुंतवणूक आपल्याला काढायची आहे. शेअर दिलेली आहे. शेअरसाठी गुंतवलेली रक्कम आपल्याला दिलेली आहे 2000. एकूण गुंतवणूक आपल्याला काढायची आहे. ती किती आपण मानलेली आहे? एक्स गुणिले 360°. आता एक्स इकडे घेऊ आणि 7 इथे ठेवू. एक्स बरोबर 2000/60 गुणिले 360. 60 सखम 360. 6 ने याला गुणले. 6 दुणे 12. मग आता तुम्हाला मिळाली इथे एकूण गुंतवणूक मिळाली. एकूण गुंतवणूक किती मिळाली? 12,000. मग इथे लिहायचंय एकूण गुंतवणूक 12,000 रुपये आहे. बघा तसं पाहिलं तर अवघड वाटत होतं, परंतु इथे गोष्ट दिलेली आहे. फक्त विचार करायचा व्यवस्थित शांत मनाने आणि लक्ष द्यायचंय आणि सोडवायचं. आता दुसरं पण अगदी सोपं आहे. बघा बँकेतील ठेवीची रक्कम किती.
आता बँकेच्या ठेवीचा केंद्रीय कोन किती दिलेला आहे? 90°. मग बँकेतील ठेवीचा केंद्रीय कोन किती आहे? 90°. आणि म्हणून बँकेतल्या ठेवीवर गुंतवलेली रक्कम त्याचा केंद्रीय कोन, नाहीतर थोडक्यात लिहायचं असेल तर बँकेतील ठेवीचा केंद्रीय कोन. बँकेतील ठेवीचा केंद्रीय कोन बरोबर बँकेतील ठेवीसाठीची गुंतवणूक. बँकेतील ठेवीसाठी गुंतवणूक छेद एकूण गुंतवणूक गुणिले 360°. केंद्रीय कोन घेतला आपण 90. बँकेतील ठेवीसाठी रक्कम आपल्याला माहित नाही, ती तसंच लिहायचं आहे. बँकेतील ठेवीसाठी गुंतवणूक एकूण गुंतवणूक आहे 12,000 गुणिले 360. संख्या एकीकडे घेऊ, नाहीतर हे डायरेक्ट घेऊया आपण. बँकेतील ठेवीसाठी गुंतवणूक बरोबर 90 गुणिले 12,000 छेद 360. 90 एके 90, 90 चौक 360. 4 ने 12ला भाग दिला, 4 एके 4, 4 त्रिक 12. हे 3 शून्य ठेवले, म्हणजे एकूण किती रक्कम आली मग? 3,000. म्हणजे बँकेतील ठेवीसाठीची गुंतवणूक किती झालेली आहे? 3,000 रुपये. बँकेतील ठेवीसाठी गुंतवणूक बरोबर 3,000 रुपये. आता पुढचा प्रश्न आहे आपला, म्युच्युअल फंडापेक्षा स्थावर मालमत्तेत किती रक्कम जास्त गुंतवली. आता आपल्याला आधी काय करावं लागेल? म्युच्युअल फंडामध्ये किती गुंतवणूक केलेली आहे आणि स्थावर मालमत्तेमध्ये किती गुंतवणूक केलेली आहे, आणि मग दोघांमधला आपल्याला फरक काढायचा आहे. म्युच्युअल मग म्युच्युअल फंडासाठी रकमेचा केंद्रीय कोन. म्युच्युअल फंडासाठी चा केंद्रीय कोन बरोबर म्युच्युअल फंडासाठीची रक्कम म्युच्युअल
फंडासाठी ची रक्कम छेद एकूण गुंतवणूक गुणिले 360 केंद्रीय कोण आहे 60 बरोबर म्युच्युअल फंडासाठीची रक्कम म्युच्युअल फंडासाठी ची रक्कम छेद एकूण गुंतवणूक आहे 12,000 गुणिले 360 आता म्युच्युअल फंडासाठीची रक्कम म्युच्युअल फंडासाठी रक्कम बरोबर 60 गुणिले 12,000 छेद 360 60 एके 60 60 सखम 360 6 एके 6 6 दुणे 12 म्हणजे हे 2 शून्य ठेवले म्हणजे म्युच्युअल फंडासाठीची रक्कम किती आलेली आहे 2000 म्युच्युअल फंडासाठी रक्कम बरोबर 2000 रुपये आता आपल्याला काय काढायचं आहे स्थावर मालमत्तेसाठी रक्कम स्थावर मालमत्तेसाठीचा केंद्रीय कोण किती दिलेला आहे 120 अंश मग इथे लिहिणार आपण स्थावर मालमत्तेसाठी केंद्रीय कोण 120 अंश आहे आणि म्हणून स्थावर मालमत्तेसाठीचा केंद्रीय कोण बरोबर स्थावर मालमत्तेची रक्कम छेद एकूण गुंतवणूक गुणिले 360 म्हणजे म्युच्युअल फंडाच्या ठिकाणी काय येईल स्थावर मालमत्ता स्थावर मालमत्तेसाठीचा केंद्रीय कोण बरोबर स्थावर मालमत्तेसाठीची रक्कम स्थावर मालमत्तेसाठीची रक्कम छेद एकूण गुंतवणूक गुणिले 360 अंश केंद्रीय कोण दिलेला आहे आपल्याला 120 बरोबर स्थावर मालमत्तेसाठी साठीची रक्कम छेद गुंतवणूक आहे 12,000 गुणिले 360 मग आता इथे आपण लिहू स्थावर
मालमत्तेसाठी रक्कम. बरोबर. 120 गुणिले 12,000 छेद 360. 12×3=36. म्हणजे 120ने 360ला 3चा भाग गेला. तीनने 12ला भाग देऊ. 3 एके 3, 3 चौक 12. म्हणजे किती आले? 4,000. मग स्थावर मालमत्तेसाठीची रक्कम किती आलेली आहे? 4,000. आता विचारलेलं काय आपल्याला बघा पुन्हा. म्युच्युअल फंडापेक्षा स्थावर मालमत्तेत किती रक्कम जास्त आहे. मग स्थावर मालमत्तेत जास्त असलेली रक्कम, स्थावर मालमत्तेत जास्त असलेली रक्कम बरोबर 4,000 वजा 2,000 बरोबर किती आले? 2,000. म्हणजे स्थावर मालमत्तेमध्ये सर्वात जास्त रक्कम म्युच्युअल फंडापेक्षा जास्त रक्कम किती आहे? 2,000. पोस्टातील गुंतवणूक किती विचारली. आता पोस्टातील गुंतवणूक किती म्हटलेलं आहे? केंद्रीय कोन 30°. मग इथे लिहिणार आपण पोस्टातील गुंतवणुकीचा केंद्रीय कोन किती दिलेला आहे? 30° आहे. मग आता पोस्टातील गुंतवणुकीचा केंद्रीय कोन बरोबर पोस्टातील गुंतवणूक छेद एकूण गुंतवणूक गुणिले 360. पोस्टातील गुंतवणुकीचा केंद्रीय कोन बरोबर पोस्टातील गुंतवणूक छेद एकूण गुंतवणूक. गुणिले
360 यांच्या आता किमती टाकू. पोस्टातील गुंतवणुकीचा केंद्रीय कोन 30 बरोबर पोस्टातील गुंतवणूक छेद एकूण गुंतवणूक आपली आहे किती काढलेली आहे आपण 12,000 गुणिले 360 आणि म्हणून पोस्टातील गुंतवणूक बरोबर 30 गुणिले या दोघांचा गुणाकार भागिले 360 शून्य शून्य गेला 3 एके 3 3 एके 3 3 दुने 6 12 एके 12 12 एके 12 हे 3 शून्य ठेवले म्हणजे किती गुंतवणूक मिळाली 1000. मग पोस्टातील गुंतवणूक किती झाली 1000 रुपये.